श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार उगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी होती ती एक वैश्याची बायको. नवऱ्याचं व तिचं भांडण होई. गरिबाई तागली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म तिला स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुलली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं बोलू लागली. दास दासींवर खेचकू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला भेटावं, मागची आठवण करून द्यावी. ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळं दिली. आहे का घरात कोणी? घालील का कोणी घास? दासी आले बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली. हळू आवाजातच, तसा खोकलाही आहे अधूनमधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आली इथं राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशाला भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उणंधुणं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बैस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हाताऱ्यालाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं. आता देवीची कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही दिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारतंय हो? ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला नक्कीच भोगावं लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल हे व्रत? मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा मी कधीच सोडणार नाही. दिलेला शब्द मी विसरणार नाही आणि मोडणारही नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली आणि काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली उतरली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या ना. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायला? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरेगर फिरले. कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक उठून ती निघून गेली परत. पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू झाला होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालीनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेम धर्म पाळून 4 गुरुवार केलं आणि तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी तिने थाटानं उद्यापन केले. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिने राजवैभव मिळालं तिला. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानं चालू लागला.
पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणे यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेत उगवत होता, तशाच मावळतही होता. राणावळणात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावे, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलंही. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मलाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकरांजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकाला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं तर आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं, तोही चक्कच झाला. हे ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनात घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच भोगायला हवेत, दुसरं करणार काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावात नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळेस एक दासी नदीवर आली होती. तिने राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसली आहे, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबलीनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबलीनं पाहिलं आईला. तिनं प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचा अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दिव्यांचा वास दरवळत होता. शांबालेला उपवासच होता, तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपासच करीन. शांबा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा दिवस विचार ठरला. तोच पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबलेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. त्यात काय म्हणून दिसलं त्याला, मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्राचं होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबलेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती, पण तो विचार चक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नालाच रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो त्या धण्याशी नेहमीच इमानी राहतो, त्यांचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधारांचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलण्यावरचा अर्थच कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक विचार निश्चित ठरला.
भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांना मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा, असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या अंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा व शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूंवर चाल करत गेली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे झुकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्ष्येनं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधरांना व शांबलीला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूंच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधरकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवा चंद्रिकाला राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबलीनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूप दिव्यांचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांना मिष्टान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक आले होते. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साथा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरांत सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.